माझा मुद्दा असा आहे, पॅनलमेंट झालेले जे हॉस्पिटल्स आहे, समजा मुंबईचे असतील, पुण्याचे असतील, संभाजीनगर, नागपूर, धाराशिव असे असू शकतात. बरेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये कधी कधी इमर्जन्सी पेशंट ॲडमिट होतो, त्याला याचं बऱ्याच गोष्टीचं ज्ञान नसतं, कारण आरोग्य सेवक वगैरे तिथं असतात नसतात, आणि नंतर बिलिंग सुरू झाल्यावर सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि मग हॉस्पिटल प्रशासन असं म्हणतं की तुम्ही सुरुवातीलाच या योजनेत यायला पाहिजे होतं, आता तुम्हाला तिकडे ट्रान्सफर करता येत नाही, अशा प्रकारचं मोठे मोठे हॉस्पिटल म्हणत असतात. आणि दुसरं पुढे असं सांगतात की जर तुम्ही कॅश भरून केलं तर ताबडतोब तुमचं ऑपरेशन होईल, योजनेत केलं तर तुम्हाला 1 महिना लागेल, 2 महिने लागेल. आता हार्टचं ऑपरेशन 8 दिवसात करायचं आहे आणि 2 महिन्याची जर वेळ देणार असाल तर अशी अडवणूक मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये होते. याच्यासाठी आपण काही पावलं उचलणार का? एक, समजा धाराशिवच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये वेगळे दर आहेत, संभाजीनगरला वेगळे आहेत, मुंबईला वेगळे आहेत, पुण्याला वेगळे आहेत, आणि याच्या दरामध्ये प्रचंड फरक आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये काहीतरी झोन वाईज धोरण आपण आणण्याची आवश्यकता आहे. त्याच्याबद्दल आपण पावलं उचलणार का, हा माझा एक आपल्या माध्यमात प्रश्न आहे आरोग्य मंत्र्यांना.